बघा, तळ्यात एक स्तंभ आहे. निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतला आहे. त्याचा 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे आणि 7 मीटर लांबीचा भाग पाण्याबाहेर आहे. तर त्या स्तंभाची एकूण लांबी किती असा प्रश्न. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या उदात्त हेतून वागसर तळमळीनं राबत असतात. लेकरांनो, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी अवश्य तसेच सोबत तुमच्या मनातील गणितासंबंधी असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात लेकरांनो, त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहे. तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान, मग ते भूगोलचा असो, विज्ञानचा असो, इतिहासचा असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, एका गोळ्यानं एकत्रित थोडक्यात महत्वाचे या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला चॅनलवर इत्थंभूत सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज एकत्रित अभ्यासायला मिळेल. प्रश्न कुठलाही असू द्या लेकरांनो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. हा जो प्रश्न आहे सोडवायचा कसा असेल, तळ्यात एक स्तंभ आहे. त्याचा निम्मा भाग म्हणजे निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतला आहे आणि त्याचा 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे आणि 7 मीटर लांबीचा भाग पाण्याबाहेर आहे. तर त्या स्तंभाची एकूण लांबी विचारली. स्तंभाची एकूण लांबी, गोष्टी लक्षात घ्या. त्या स्तंभाची एकूण लांबी लेकरांनो, उदाहरणार्थ लांबी म्हणजे लेंथ, याच्यामधलं फक्त हे एल लक्षात ठेवा. त्या स्तंभाची एकूण लांबी उदाहरणार्थ एल समजा. आता गणित म्हणते की निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतला. मग आता चिखलात रुतलेला स्तंभ किती बाबा, या एल सोबत अर्धा, निम्मा म्हणजे अर्धा स्तंभ चिखलात रुतलेला आहे आणि अर्धा व्यवहारी अपूर्णांकात आम्ही 1/2 अशा पद्धतीनं मांडत असतो. म्हणजे एल हे नुसते नसून त्याच्या छेदस्थानी 1 आहे. कुठलीच संख्या, कुठलंच पद हे एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी 1 असतो. लक्ष द्या. स्तंभाची एकूण लांबी एल. आता एकूण लांबीच्या अर्धा स्तंभ चिखलात रुतला म्हणून एल गुणिला 1/2. कुठलंच पद, कुठली संख्या एकटी नसते, त्याच्या छेदस्थानी 1 असतो. बनतात अपूर्णांक 2. अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाचा म्हणजे L/2 हा चिखलात रुतलेला स्तंभ. गणित म्हणते की 1/3 भाग पाण्यात बुडालेला स्तंभ, पाण्यात बुडालेला स्तंभ किती आहे, 1/3 आहे. म्हणजे त्याची जी काही लांबी आहे एलच्या 1/3 पाण्यात बुडालेला आहे. म्हणजे एल आणि छेदस्थानी 3 पाण्यात बुडालेला. पुढे गणित म्हणते 7 मीटर लांबीचा भाग पाण्याबाहेर. लक्षात घ्या, इथं एल मांडा लेकरांनो. समोर L/2 चिखलात रुतलेला स्तंभ अधिक स्वरूपात L/3 गणित म्हणते की पाण्यात बुडालेला आणि 7 मीटर लांबीचा भाग पाण्याबाहेर. हे सगळे माप या मापा बरोबर आहे. स्तंभाची एकूण लांबी या मापा इतके हे सगळे माप आहे. याची सोडवण करत असताना या एल कडे हे एल छेदस्थानी 2 येतानी वजा स्वरूपात, एल छेदस्थानी 3 येतानी वजा स्वरूपात, समोर हे एकटे 7 राहू द्या. इथं या 2 आणि 3चा जर लसावी घेतला तर 2, 3 अर्थात गुणाकार 6 लसावी येतो.
हे 6 लसावी आम्हाला सापडतो छेदस्थानी असलेल्या या 2 पदांचा. कुठलंच पद, कुठलीच संख्या एकटी नसते, त्याच्या छेदस्थानी 1 असतो. लसावी 6 आला, या छेदस्थानी असलेल्या 1 सोबत गुणीला किती घेतले म्हणजे हा लसावी 6 येतो, तर 6 घेतले म्हणजे. मग छेदासोबत जी संख्या गुणीला घेतली त्याच संख्येनं अंशालाही गुणायचं असते, म्हणून 6 गुणीला l 6l. आता वजा लसावी 6 आहे म्हणजे लसावी पद्धतीनं आम्ही या अपूर्णांकाची सोडवण करत आहोत. लसावी 6 आहे, 2 सोबत किती गुणीला घेतले म्हणजे 6 उत्तर येते. 3 गुणीला घेतले म्हणजे. आता छेदस्थानी जर 3 न गुणता तर अंशस्थानी असलेल्या पदाला हे 3 नच गुणा, गणितीय गुणधर्म. म्हणून 3 गुणीला l 3l वजा लसावी 6 आहे, 3 सोबत कोणती संख्या गुणीला घेतली म्हणजे 6 येतात, 2 संख्या. छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशालाही गुणा, म्हणजे इथं सुद्धा 2l येईल आणि हा लसावी आलेला 6 छेदस्थानी समोर हे 7. 6l वजा 3l वजा 2l ही गोळा बेरीज वजा 5l. दोन्ही संख्या जर वजा असतील तर लेकरांनो करायचे असते बेरीज, मात्र चिन्ह द्यायचं असते वजाच. छेदस्थानी 6 बराबर 7, अंशामधली वजाबाकी l, छेदस्थानी 6 बराबर 7. l ला आता एकटं करा, 7 कड जाताना 6 गुणीला का मांडायचे सर? संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडा. आता 7 सकम 42 आणि हे माप मीटर मध्ये. l म्हणजे काय तर त्या स्तंभाची लांबी किती यासाठी वापरलेलं गृहीत धरलेलं चलपद. स्तंभाची लांबी 42 मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. आयाताची लांबी, रुंदी, परिमिती, क्षेत्रफळ काढणे, संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.